हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, महायुती सरकारचं अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। पुणे कार अपघात आणि ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे अधिवेशनामध्ये गाजणार। देश दडपशाहीनं चालवता येत नाही, मतदारांनी सरकारच्या छातीमधील हवा काढली, विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार। पराभवानं खचून न जाता आता विधानसभेसाठी ताकदीनं कामाला लागा, लोकसभेतील चुका विधानसभेमध्ये होणार नाहीत याची काळजी घ्या, पराभूत झालेल्या उमेदवारांना फडणवीसांच्या सूचना। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला, जयंत पाटलांनी तारीखच सांगितली। इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ, आत्ताच्या सरकारपेक्षा उत्तम योजना राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली, त्यांच्या खोट्या नरेटिव्हचा अधिवेशनामध्ये पर्दाफाश करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर जोरदार निशाणा। निरोप द्यायला सभागृहामध्ये तर यायला पाहिजे ना, फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का, निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा खोचकतोला। फक्त 20-25 खासदारांचा फरक पडला, नाहीतर राहुल गांधीच पंतप्रधान झाले असते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। ठाकरे गटापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त, छातीठोकपणे सांगतो, ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट 42% तर आमचा स्ट्राईक रेट 47%, मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा विरोधकांकडून राजकारण, अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याला आमचं समर्थन नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास, पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागणार, जरांगेंचा इशारा, तर मी राजकारणामध्ये आल्यास सरकारला घाम फुटेल, जरांगेंचं वक्तव्य। आमची काय दादागिरी असते ते दाखवून देऊ, पुणे पोलीस आयुक्त आता ॲक्शन मोडमध्ये, पुण्यामध्ये 2 दिवसात 45 अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर कारवाई। पुण्यानंतर आता ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये देखील बुलडोझर कारवाई, अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर फिरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निर्देश। बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मागील कोणतीही फेलोशिप प्रलंबित न ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये दाखल, अडवाणी रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती। पुण्यामध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण, रात्री गणपती माथा ते शिवणेपर्यंत 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। कोकण रेल्वेचा 30 जून ते 30 जुलै ब्लॉक, नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्यंत धावणार, लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये फिट लाईनच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांची तारांबळ, आज देखील दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू राहणार। T20 विश्वचषकामध्ये आज सेमीफायनलच्या 2 लढती, अफगाणिस्तानचं दक्षिण आफ्रिकेसमोर फक्त 57 धावांचं आव्हान, तर रात्री 8 वाजता भारत विरुद्ध इंग्लंडचा सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।